पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच सोलापुरातील राजकीय घडामोडींना मोठी बातमी आहे। चंद्रकांत पाटील सुशील कुमार यांच्या भेटीला गेलेले आहेत। सुशील कुमार शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे। चंद्रकांत पाटील सुशील कुमार शिंदेंच्या भेटीला गेलेत। सोलापुरामध्ये सुशील कुमार शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट होतीये। ही भेट फार महत्त्वाची आहे कारण सुशील कुमार शिंदे यांनी काही क्षणापूर्वीच काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिली होती की भाजपच्या बड्या नेत्याकडून त्यांना ऑफर होती। प्रीतम पंडित यांना अधिक विचारूया। प्रीतम, सुशील कुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतरची ही भेट, काय अधिक माहिती? नक्कीच सुवर्णा, पाहायला गेलं तर सकाळी सुशील कुमार शिंदे यांनी भाजपच्या काही एका बड्या नेत्यांनी 2 वेळा पराभूत होऊनही सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, असे वक्तव्य अक्कलकोट तालुक्यातील एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे यांनी केल्यानंतर मात्र भाजपचे जे बडे नेते आहेत चंद्रकांत पाटील आता सध्या तरी जनवात्सल्य या त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेले आहेत। मात्र हे भेटीचे निमित्त सोलापुरातील सुरू असलेले नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत आणि नाट्य संमेलनाच्या जे काही आमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील हे जनवात्सल्यवर दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र सुशील कुमार शिंदे यांनी वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भेट घेणे हे कुठेतरी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे। मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। सुशील कुमार शिंदे असतील किंवा प्रणिती शिंदे असतील यांनी भाजपमध्ये यावे असे वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केल्यानंतर या बाबतीतचा आता जनवात्सल्यात काय बैठक होती किंवा काय निर्णय होतो हे पाहण्यासारखं नक्की। सुशील कुमार शिंदेंचं घर जनवात्सल्य, तिथे आता चंद्रकांत पाटील सुशील कुमार शिंदेंना भेटायला गेलेले आहेत। प्रीतम, आभार माहिती दिल्याबद्दल। पण नेमकं सुशील कुमार शिंदेंनी केलेलं भाजपने ऑफर दिल्याचं वक्तव्य आणि त्या पाठोपाठ ही होणारी भेट, जरी ती राजकीय नाही असं चंद्रकांत पाटील सांगत असले तरी सुद्धा चर्चा मात्र नक्कीच सुरू झाल्या आहेत। उपमुख्य